हाय, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रेखास लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळे? सुखी आनंदी मजेत राही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करत आहे. आज बऱ्याच दिवसांनी रुटीनचा ब्लॉग येणार आहे. आपल्याकडे रुटीन म्हटलं तरी काय जास्त सगळं प्रॉपर स्वयंपाक वगैरे काय तुम्हाला दाखवणार नाही, कारण बऱ्यापैकी काम झालेलं आहे. माझं चहा झालेला आहे, नाश्ता झालेला आहे, देवपूजा वगैरे ही झालेली आहे. तर आता चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत. आता बनवायचं आहे आपल्याला बटाट्याची भाजी. तर म्हणा बटाट्याची भाजी, तर भाजीचा खूप वैताग आहे. भाजीला काहीच नाही. शेपूची भाजी होती ती बनवलेली आहे. तर ती त्यांचा डब्बा आणि त्यांचं खाणंच एक गड्डीमध्ये ते होऊन गेलं. आणि मग माझ्यासाठी भाजीच नव्हती मला. आणि वरण सारखं सारखं खाऊन मला वरणही खाऊशी वाटतं ना आता. म्हणून आपलं थोडंसं एकटी, कारण मला सोमवार आहे, तर म्हणलं आपलं एकटी पुरता थोडासा बटाटा बनव आणि तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारायच्या होत्या. तर आपल्या चॅनलवरती छान छान रील्स आलेले आहेत, नक्की पहा. आवडल्या तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडल्या तरच करा असं काही जबरदस्ती नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच करायला विसरू नका. तर चला, तुमचा नाश्ता पाणी झालेला आहे की नाही? आणि आज आहे सोमवार, तर सोमवारचा व्हिडिओ हा तुम्हाला आज सोमवारीच येणार आहे. होईल तितका लवकर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, तर नक्की पहा. आणि चला बनवून घेते भाजी. कामं भरपूर पडलेली आहेत. कामं काय करायला गेलं तर कितीही कामं. आणि आता सध्या तर आता समजा पाऊस, उन्हाळा संपत आलेला आहे, तर चाललेला आहे विचार की ह्या 2 दिवसामध्ये घराची साफसफाई करून घ्यावं, कारण नंतर पाऊस चालू झाला तर तेही होत नाही. आता ऊन पडण्याची वाट बघत आहे. तर तुम्ही म्हणता ना, आता ऊन पडण्याची वाट बघत आहे म्हणजे उन्हाळाभर काय केलं बाई? तर उन्हाळाभरमध्ये आमच्याकडं खूप पावसाचा म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम होता. तर तुम्ही समजू शकता की पाणी आमच्याकडं खूप म्हणजे काय खूपच प्रॉब्लेम असतो उन्हाळ्यामध्ये. पण आता थोडासा पाऊस पडायला चालू झाला आहे, तर थोडं थोडं पाणी म्हणजे यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मग एकदाचं भांडे घासून घेतले आपण तर 1 महिनाभर तरी टेन्शन नाही आपल्याला. करून घ्यावं ते चाललं आहे. तर ते अचानकच काढायला लागेल मला आता, कारण ऊन पडलं अचानक, तर अचानकच तेही काढून घ्यायला लागेल. तर असं आहे, चाललेले आहेत कामधंदे, करायला लागतं. हे झालं की ते झालं की ते. आता मुलांच्या शाळाही चालू होतील. शाळा चालू झाली की मग परत त्यांचंच रुटीन, त्यांना नेणं आणणं सोडणं हेच करायला लागतं. म्हणजे कृष्णा काही नाही, जातो येतो, पण लाडूला मला न्यायला लागतं, आणायला लागतं. शिवाय क्लासलाही त्यांना न्यायचं आणायचं असतं, मग ते काम लागतं. हे 2 महिने जरा निवांत होते, कारण मुलंही नव्हती माझ्यापाशी, मुलं तिकडेच होते. आणि चालू आहे काम. तर चला, मी आता भाजी बनवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. भाजीचं खरंच चपात्या भाजी माणूस करतो ना, पण भाजीच उघडं ना कॅटली माहिती का मला. आता कशी उघडू? इतकी जाम बसली ना, अजिबात उघडा नाही. उघडली उघडली बरं का ताई? नो दादा, नो. उघडली. आणि बटाट्याची भाजी म्हणताना तर अजिबात मला आवडत नाही, पण आज भाजीला काही नाही आणि डाळ खावाशी वाटत ना, यामुळे बनवायला. नाही तर मला अजिबात बटाटा आवडत नाही. कसं आहे, पण भाजीला काही नसल्यामुळे जबरदस्तीच बनवलंय. हे काम तर आहेच आहे, पण अर्जंटमध्ये 2 ब्लाऊज द्यायचे आहेत, तर ब्लाऊज शिवायचे म्हणतात. आणि थोडंसं टाकावीचं काम आहे. तर ब्लाऊजचं वगैरे काय वाटत नाही, पण मी मांडीचे भांडे वगैरे काढायचं म्हणून थोडासा लोड येतो, कारण ते काढायचं, घासायचं, परत ठेवून द्यायचं जास्त जागेला. सामान असतं त्यामध्ये भरलेलं तो जरा. आणि शेवटी आपली भाड्याची रूम असल्यामुळं, बारीक रूम असल्यामुळे ते जास्तच प्रॉब्लेम होतो. म्हणजे दारामध्ये बारीक तिथं घालायचं, समजा आपल्या करतो म्हणजे दुसरा त्रास होतो ना त्यांना, त्यामुळे थोडंसं टेन्शन येतं. भांडे घासून आतमध्ये आणपर्यंत असं आहे. मला भाजी दाखवते म्हणताना तुम्ही भाजी तर केली, पण आम्हाला काय दाखवली नाही, मी केलं काय.
ते काय आहे ना, कोणतं तरी एकच दिसू शकतं. मी जर दिसते तर भाजी दिसत नाही आणि भाजी जर दिसली तर मी दिसत नाही, असं चाललेलं आहे आपलं. त्यामुळे मला हे कसं दाखवावं हे काहीच समजा आता, माहिती का. मस्त आता हिच्यावरती असं ताट झाकून घेते आणि वाफ काढून घेते, म्हणजे सुकी भाजी होईल आपली. गॅस कमी करून घेते अगोदर. बरं भाजी होईल तोपर्यंत दोन भांडे झालेले आहेत. आणि आता राहिलेलं आहे फरशी पुसायची राहिलेली आहे आणि नित्य सेवा राहिलेली आहे. साधी सेवा जी सकाळची देवपूजा वगैरे असते ही ह्यांनी केली. नित्य सेवा राहिलेली आहे. बसते जरा उभं राहून वाटतो स्वयंपाक, पण पाय माझे खूप दुखतात, माहिती का. हे बघा म्हणजे स्वामींनी जर मला खूप आवडतं. इतकं छान असं दिव्यामध्ये फूल तयार झालं आहे ना, खूपच बरं. तुम्हाला दाखवते. हे बघा माझे स्वामी आहेत, सर्व देव आहेत. आणि बघा दिव्यामध्ये कसलं भारी फूल तयार झाले, दिसतंय का तुम्हाला. तर नित्य सेवा राहिलेली आहे माझी. आणखी नित्य सेवा ही करून घ्यायची आहे. बाकीची झालेली आहे साधी सिंपल सेवा आपली जी असते ती करून घेतलेली आहे. सांगायचं म्हणलं तर नित्य सेवा ही झालेली आहे. आणि आणखीन एक सांगायचं होतं तुम्हाला की मी सांगितलं होतं ना मला परिवारामधनं प्रॉब्लेम आहे. तर ते खरंच आहे. व्हिडिओ मी बनवत आहे, समजा तर तुम्हाला तर माहितीच आहे मी कशा पद्धतीने व्हिडिओ बनवत आहे किंवा कुठल्या पद्धतीने बनवत आहे. मी व्हिडिओ बनवत आहे आणि नाक मात्र कटल्या जाते माझ्या नातेवाईकांचं. मग हे काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं. आहे की नाही खरं. म्हणजे डोळ्याला काही बघवणारच नाही. कोणी खुश आहे, कोणी हॅप्पी आहे, अजिबात सहन होणार नाही, असंच चाललेलं आहे. तर जाऊ द्या, आपलं आता बघूया काय होते काय नाही. आणि घरातनं मग थोडासा लोड वाढायला सुरुवात झालेली आहे. कोण काय म्हणते मला समजा नेमकं करायचं काय. तर खरं सांगत आहे मित्रांनो किंवा मैत्रिणींनो, ताईंनो, दीदींनो, जो कोणी व्हिडिओ पाहत आहे त्यांना मला खरंच समजा म्हणजे मी नेमकं काय करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे का चालू ठेवायला पाहिजे, हे मला खरंच समजत नाही आहे आता. कारण जे सपोर्टमध्ये सुरुवातीला म्हणजे सगळे सपोर्टला होते, सगळे म्हणत होते हे कर ते कर, सगळ्यांनी साथ दिली छान. आणि जसे मग त्यांना प्रेशर 4 लोक म्हणजे बोलायला लागले. बाकीचे कोण ना, बाकीच्यांना सगळ्यांना आवडते. फक्त जे आपले घरातले आपण म्हणतो ना ह्याव ट्याव 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 ट्याव, हे माझं ते माझं ते माझं ते माझं, असं चाललेलं आहे. तर समजून घ्या. एवढं काय मी असं म्हणजे आता ओपन करून नाव वगैरे काही घेऊ शकत नाही. तुम्ही समजूतदार समजून घ्या. मी काय करायला पाहिजे मला नक्की सांगा. कारण आता सध्या मी त्याच टेन्शनमध्ये आहे. व्हिडिओ जरी बनवत असले, रील्स जरी बनवत असले तरी माझ्या डोक्यामध्ये तेच आहे, असं आहे. तर तुम्ही समजून घ्या, मलाही सांगा मी काय करायला पाहिजे. काहीच कळत नाही. कारण सध्या खरं सांगायचं म्हणजे तर असं एक दिवस वाटतं असं सगळं बंद करावं. जाऊ द्या, मरू द्या, नको. घरातल्या कटकटी तरी बंद होत्याल. आपण जर यूट्यूब बंद केलं तर एक मन असंही वाटतं आणि एक मन वाटतं जाऊ द्या आपण छान चाललोय, असं याचा त्याचा विचार करून स्वतःसाठी तरी कधी जगणार. एक मन असं चाललेलं आहे. म्हणजे दोन मन म्हणतात ना, माणसाचे 2 मन असतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात. तसंच चाललेलं आहे आता माझ्यासोबतही. एक मन वाटतंय की चला जाऊ द्या, आपण सगळं बंद करूया आणि देऊया, सोडू नको. जे होतं ते पहिलं ते आपलं चालू द्यायचं. तर एक मन वाटतं नको, छान मार्गावर आहेत. जर असं आपल्या स्वामींची इच्छा तर आपण नक्की यामध्येही सक्सेस होऊ. किंवा काय म्हणतात ना, ते चालले खरंच कळणार मला नेमकं काय करायला पाहिजे. बघू आता, जशी स्वामींची इच्छा असेल तसं होईल. मी एकदा भाजी हलवून येते, नाही तर करपून जाईल पूर्ण, माहिती का. हलवली भाजी, बरं झालं ते डोक्यात आलं पटकन की भाजी टाकलेली आहे. नाही तर या बोलण्याच्या नादामध्ये त्या ताणतणावामध्ये म्हणतात ना, विसरून जायची कथा झाली ती, की भाजी कशी करायची. तर आहेत माझे स्वामी सोबत आहेत माझ्या, आणि तुम्हीही सोबत आहात. तुम्हाला काय वाटतंय, काय करावं मला कमेंटद्वारे नक्की सांगा. मी काय करायला पाहिजे, घरच्यांचं ऐकायला पाहिजे. मी खरं सांगते तुम्हाला की एक मन वाटतंय की घरच्यांचं ऐकायला पाहिजे आणि खरंच बंद करायला पाहिजे. की नको घरामध्ये हे ना की ताणतणाव म्हणजे असतंच, रोज उठून तेच करण्यापेक्षा बंद करावं.
आणि एक मन वाटते नको चालू ठेवावं, मलाच कळना काय करायला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतंय, ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ येईल त्यांना माझी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला काय वाटतं मी काय करायला पाहिजे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हां करायला पाहिजे तर नक्कीच कमेंट करून सांगा. नाहीतर माझा हे लास्टचा पण व्हिडिओ असू शकते, मी असं म्हणेल तुम्हाला, कारण काय सांगता येत नाही. कारण माझ्याही डोक्यात चाललेलं आहे आता की नकोच करा बंद, असं चाललेलं आहे. तुम्हाला काय वाटतं मी काय करायला पाहिजे मला नक्की म्हणजे माझी कोणी मैत्रीण असेल किंवा मित्र, जे मित्र म्हणेन मी, मैत्रीण म्हणेन, भाऊ म्हणेन, बहीण म्हणेन, तर ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी मला नक्की सजेस्ट करा की मी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. तर नक्की कमेंट करून सांगा मला. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी पहा, कारण हा माझ्यासाठी काय म्हणतात ना महत्त्वाचा व्हिडिओ आहे खूप. आतापर्यंत मी फक्त म्हणत होते की तुम्हाला पहा, पण आज कळकळीची विनंती करेल की नक्कीच पहा आणि मला सजेस्ट करा की नेमकं करायला काय पाहिजे. तसे तर माझे स्वामी आहेतच माझ्यासोबत, पण स्वामींबरोबर तुमची साथीची खूप गरज आहे, तर साथ द्या, सपोर्ट करा. चाललेलं आहे असंच. तर भाजी बनवली, पण त्या भाजीचं जाऊ द्या, त्या विषय सोडून आपला दुसरं बोलू आपण, नाही तर मी रडायला येईल मला माहिती का काय सांगायला. दुसरं बोला, मी दुसरं बोलते की भाजी बनवली आहे ना, आणि भाजीचा पूर्ण असा ठसका घरामध्ये झालेला आहे माझ्या, तर त्याचं त्यामुळे मला ठसका येत असेल. आता म्हणतात खोकला वगैरे येईल की, तर नाही खोकला वगैरे काही नाही. आणि म्हणताना थोडेसे मी सॅड असले ना की माझ्या स्वामींपाशी येऊन दिसत असते, म्हणजे स्वामी इथं असतात आणि मी इथं असते. थोडीशी जरा एक म्हणतात ना मनस्थिती थोडीशी हल्ली ना की असंच असतं माझं. तर चला असो, थांबवते व्हिडिओ मी, बोलायचं खूप आहे पण तरी थांबवते, कारण गंगा जमुना व्हायला सुरुवात होईल असं आहे. तर चला असं मी थांबतेच आता. तर असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.